ओम श्री माऊली देवी प्रसन्न. ही आमची कुलदैवत श्री माऊली देवी. सर्वप्रथम हिला नमन करून आज दिवसाची सुरुवात करूया. आज आमच्या इथे सार्वजनिक सत्यनारायणाची पूजा आहे आणि त्या पूजेसाठी सर्व शहरातून आम्ही सगळं कुटुंबीय इथे एकत्र जमा झालेलो आहोत. चला तुम्हाला घर परिसर दाखवतो. आमच्या मूळ मुख्य प्रमुख घराच्या शेजारी आम्ही इतर स्वतःसाठी घरं बांधलेली आहेत. ये हमारा घर है. हे आमचं मोठं घर सेंट्रलाइज, आणि इथे सगळे सेंट्रलाइज कार्यक्रम होतात कुटुंबाचे. एक कुटुंब एक कार्यक्रम अशी प्रथा आहे आमच्याकडे. हे हमारे मेहमान हैं. विहिरींचं पाणी आटलेलं आहे. घराशेजारीच विहीर आहे. मे महिन्याचा कडक उन्हाळा असल्या कारणामुळे विहिरीतील पाण्याने तळ गाठलेला आहे. घर आणि आमच्या वाडी शेजारी एक छोटीशी नदी आहे, हिरण्यकेशी. नदीचं संपूर्ण पाणी आटून गेलंय. आता नदीला पाणी नाही आहे म्हणजे विहिरीला पण पाणी नाही आहे, कारण भूगर्भातच पाणी असलं पाहिजे ना. कंप्लीट नदी आटून गेली. वाडीतील सर्व विहिरीतील पाण्याने तळ गाठलेला आहे. ही आमची छोटीशी वाडी. ही आटलेली नदी आहे. पाणीच नाही अजिबात नदीमध्ये, पूर्ण थेट ते एंड पर्यंत. आणि इथे पाणी नाही आहे, त्यामुळे आमच्या विहिरीला पाणी नाही. ही आमची छोटीशी वाडी. हे पहा, वाडीतील सर्व विहिरीतील पाण्याने तळ गाठलेला आहे. कडक उन्हाळा आणि मे महिना. पूजेला वेळ होता म्हणून मी ग्रामपंचायत ऑफिस फिरून यायचं ठरवलं. आंबोली टुरिस्ट मॅप.
हा आमचा एक गाव आणि 12 वाड्या. आंबोली ग्रामपंचायत ऑफिस आहे. इयरली ग्रामपंचायतची फीज असते प्रत्येक घरागणिक, ती पे करण्यासाठी मी आलो होतो. सर्वांगे सुंदरा उडसेंदुराची कंठी करते माँ मुक्तावळाची. जय देवा श्री देवा जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती रत्नाकरी घोरा गौरी. प्रथमता नमन करावं ते आपल्या सद्गुरूला. याच्यासाठी ओम अज्ञान अंधकार नष्ट करून
तेजस्वी शक्ती म्हणजे सद्गुरू आणि अशा या सद्गुरूंच्या पवित्र आणि पूज्य चरणी आमचा साष्टांग. मला सांगा, आपण एवढे ते रागे भरलात याला कारण काय? अरे मी रागे कशासाठी भरलं माहितीये का? तुला आज या द्वारकेमध्ये यायला विलंब झाला, मला विलंब झाला म्हणून रागे भरला. म्हणून मी रागे भरलो. दादा. आणि तुला जबाबदारीची जाणीव नाही, जबाबदारीचं भान तुला राहिलं नाही. कृष्णा, मी आहे म्हणून हे सगळं सांभाळतो आहे. यादव आहे. अरे मी आहे म्हणून हे 56 कोटी यादव आहे. मी आहे म्हणून ही द्वारका आहे. मी कोण? बलराम दादा. 56 कोटी यादवांचा बलराम दादा, बलराम दादा. सत्ता, ऐश्वर्य आणि संपत्ती माझ्या हे सारं चाललंय फक्त आणि फक्त माझ्यामुळे. दादा, एक विसरतात आपण. काय रे, काय विसरतो? अहो दादा, एक लक्षात घ्या, आपण राजकर्ते आहात, बरोबर आहे. या द्वारकेचे राणा आहात. पण मला सांगा, काय नाही, आपल्या मागाहून कोणी जर आपली स्तुती करत असेल, ठीक आहे, मागाहून कोणी निंदा करत असेल तर त्याला काय करणार? कोणाची निंदा? बलराम दादाची निंदा. माझी निंदा. या द्वारकेमध्ये कोणाची हिंमत नाही. मी आहे म्हणून हे 56 कोटी यादव आहे. आहे, बरोबर आहे, पण आपण राजकर्ते आहात, आपण या 56 कोटी यादवांचं रक्षण करते आहात. बरोबर आणि आहे. हे 56 कोटी यादव जर आपली तोंडावर स्तुती करत असतील, काही जणांना सवय असते तोंडावर स्तुती करायची आणि मागावर निंदा करायची, आणि त्याप्रमाणे जर आपल्याला जर घडत असेल, माझ्या दादांची जर तोंडावर स्तुती करत असतील आणि मागावर प्रजा निंदा करत असतील, तर राज्य चालवायला आपण योग्य नाही. ए, कृष्णा, तू मला राज्य शिकवायला, राज्य कसं करतात हे शिकवतोय. दादा, मला उशीर झाला याला कारण हेच आहे. तुला उशीर झाला याला कारण हे आहे. आपल्याविषयी हे 56 कोटी यादव काय बोलत आहे, पाठीमागून काय चर्चा चालली आहे हे पाहण्यासाठी मी वेषांतर करून या द्वारकेमध्ये फेरफटका मारत होतो. अरे म्हणजे तुला आज या आज हिरण्यकेशीला चाललेलो आहे वनभोजनासाठी. आमचं कुटुंब वनभोजन करायला हिरण्यकेशीला चाललोय. पुढे टीम गेली आहे. कंप्लीट पाणी आटलेलं आहे हिरण्यकेशी नदीला. पावसाळ्यात इथे सुंदर धबधबे असतात. पावसात हा परिसर मस्त सुंदर असतो. सगळीकडे हिरवगार आणि आता कडक ऊन आहे आणि तरी पण आल्हाददायक वातावरण आहे. आमच्या कुटुंबाने वनभोजनाचा कार्यक्रम इकडे अरेंज केलाय. इथेच येऊन मनात येऊन घरातले कुटुंबातल्या बायका जेवण बनवत आहेत आणि आम्ही जाऊन मस्तपैकी झाडाखाली जेवणार आहोत.
तिकडे जायचंय. पावसाळ्यात वातावरण खूप सुंदर असतं, सुखद असतं. इथे हिरण्यकेशीचा नदीचा उगम पावलेला आहे आणि उगमस्थानी हिरण्यकेशी देवीची स्थापना आहे. शंकर भगवान महादेव यांचं शिवलिंग आहे, एकदम पुरातन आहे. हा फॉरेस्ट परिसर आहे, घनदाट जंगल आहे आणि इथेही हिरण्यकेशी नदीचा उगम पावलेला आहे. महाशिवरात्रीला हे फार मोठी जत्रा असते. तर पाणी जरा कमी झालेलं आहे. हर हर महादेव. सुंदर असा निसर्ग आणि ते तिथे हिरण्यकेशी नदीचं उगमस्थान. शूटिंग चालू आहे. चला, वनभोजनाचा कार्यक्रम इकडे. हे इथे वनभोजन चाललेलं आहे. काय आहे? भजी, डाळ, इथे बटाटे चालू आहेत. चुलीवरचं जेवण फार टेस्टी असतं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मृत्युयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मृत्युयमामृतात्.
इथे वरती घनदाट जंगल आहे, अनटच. माझं बालपण हे माळरान फिरून निघालं, हिंडून निघालं. आम्ही शाळेतर्फे वनभोजन करायला इथे यायचो आणि इथे स्पोर्ट्स चालायचे शाळेचे. कच्ची आहेत करवंद आहेत, पण कच्ची आहेत. कच्ची करवंद लागलेली आहेत वरती. शेवटची पंगत जेवत आहे आणि मुलं क्रिकेट खेळत आहेत. सगळे काढून लागले का? Thank you.
ढग आलेले आहेत आंबोलीमध्ये आणि आता पाऊस पडणार आहे असं दिसतंय. आंबोलीमध्ये काळ्या ढगांचं आगमन होत आहे. कदाचित आता पाऊस पडेल. आंबोलीमध्ये काळे काळे ढग. आज पाऊस पडेल असं वाटतंय. आंबोलीत वरुण राजाचं आगमन झालेलं असं दिसत आहे. सगळीकडे पावसाचे ढगच ढग. सुंदर वातावरण बघा आणि पावसाचे थेंब पडतात. पहिला पाऊस बघण्यालायक आणि सुंदर मातीचा सुगंध दरवळत आहे. जोरदार पाऊस आणि गरम गरम भजी आणि चहा असतील तर मज्जाच मज्जा. आंबोलीमध्ये पावसाचं जोरदार आगमन झालेलं आहे. तुम्ही पण या आंबोलीमध्ये पावसाचा आनंद लुटायला. आजचा ब्लॉग तेच संपवतो. पुन्हा भेटूया. नमस्कार.